शांती. आज आहे 14/12/23ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपले सौभाग्य बनवायचे असेल तर ईश्वरीय सेवेमध्ये लागा. मातांना आणि कन्यांना बाबांवर कुर्बान अर्थात बलिहार जाण्यासाठी उचंबळून आले पाहिजे. शिवशक्ती बाबांचे नाव प्रसिद्ध करू शकतात. प्रश्न आहे, सर्व कुमारींना बाबा कोणता चांगला सल्ला देतात? उत्तर आहे, हे कुमारींनो, तुम्ही आता चमत्कार करून दाखवा. तुम्हाला मम्मा समान बनायचे आहे. आता तुम्ही लोकलाज सोडा, नष्टो मोहा बना. जर अधर कुमारी बनलात तर डाग लागेल. तुम्हाला रंगीबेरंगी मायेपासून सांभाळून राहायचे आहे. तुम्ही ईश्वरीय सेवा करा तर हजारोंनी येतील आणि तुमच्या पाया पडतील. ओम शांती. तुम्ही शिवशक्ती आहात. उछल मारणाऱ्या अर्थात उचंबळणाऱ्या बाबांवर बलिहार जाण्यासाठी उचंबळून आले पाहिजे. यालाच म्हटले जाते मौलाई मस्ती. बाबांना समोर पाहायचे असते की कोण कोण बसले आहेत. वास्तविक क्लासची बैठक अशी असावी ज्यामुळे टीचरची प्रत्येकावर नजर पडेल. हा जसा सत्संग होऊन जातो, परंतु काय करणार, ड्रामाची भावी अशीच आहे. क्लासमध्ये नंबरवार बसवू शकत नाही. मुले जशी बाबांचा मुखडा पाहण्यासाठी आतुर असतात ना, तसे बाबा सुद्धा आतुर असतात. मुलांशिवाय घरामध्ये अंधार आहे असे समजले जाते. तुम्ही मुले प्रकाश उजळून टाकणारे आहात. भारतालाच काय, परंतु संपूर्ण दुनियेला उजळविणारे आहात. गीत आहे, माता ओ माता तू है सबकी भाग्य विधाता. ओम शांती. ही गाणी सुद्धा तुमची एक प्रकारे शास्त्रे आहेत. सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीता आहे आणि महाभारत, रामायण, शिवपुराण, वेद, उपनिषद इत्यादी सर्व शास्त्रे यामधूनच निघाली आहेत. आश्चर्य आहे ना. मनुष्य म्हणतात, हे तर चित्रपटातील गाणी वाजवतात. यांच्याजवळ तर काही शास्त्रेच नाहीयेत. आपण म्हणतो या गाण्यांमधून जो अर्थ निघतो त्यातून सर्व वेद, ग्रंथ इत्यादींचे सार निघते. गाणे वाजले. ही आहे मम्माची महिमा. माता तर पुष्कळ आहेत, परंतु मुख्य आहे जगत अंबा. हीच जगदंबा स्वर्गाचा दरवाजा उघडते. मग सर्वात अगोदर ती स्वतः जगाची मालक बनते. तर जरूर मातेसोबत तुम्ही मुले देखील आहात. त्यांचेच गायन आहे, तुम मात पिता. शिवबाबांनाच मात पिता म्हटले जाते. भारतामध्ये जगदंबा सुद्धा आहे आणि जगत पिता देखील आहेत, परंतु ब्रह्माचे नाव तितकेसे नाही अथवा मंदिरे इत्यादी नाहीत. फक्त अजमेरमध्ये ब्रह्माचे मंदिर प्रसिद्ध आहे. तिथे ब्राह्मण देखील राहतात. ब्राह्मण 2 प्रकारचे असतात, सारसिद्ध आणि पुष्करणी. पुष्करमध्ये राहणाऱ्यांना पुष्करणी म्हटले जाते, परंतु त्या ब्राह्मणांना हे थोडेच माहिती आहे. म्हणतील आम्ही ब्रह्मा मुखवंशावळी आहोत. जगत अंबेचे नाव तर खूप प्रसिद्ध आहे. ब्रह्माला इतके ओळखत नाहीत. कोणाला खूप धन मिळाले तर समजतात साधू संतांची कृपा आहे. ईश्वराची कृपा समजत नाहीत. बाबा म्हणतात, माझ्याशिवाय आणखी कोणीही कृपा करू शकत नाहीत. आपण तर संन्याशांची महिमा सुद्धा करतो. जर हे संन्यासी पवित्र नसते तर भारत जळून खाक झाला असता. परंतु सद्गती दाता तर एक बाबाच आहेत. मनुष्य मनुष्याची सद्गती करू शकत नाहीत. बाबांनी समजावून सांगितले आहे की तुम्ही सर्व सीता शोक वाटिकेमध्ये आहात. दुःखामध्ये शोक तर होतो ना. आजारी इत्यादी पडला तर काय दुःख होणार नाही का? आजारी पडला तर जरूर विचार चालणार, कधी ठीक होणार असे तर म्हणणार नाही की आजारी पडून राहूया. पुरुषार्थ करतात बरे होण्यासाठी, नाहीतर औषधोपचार इत्यादी का केला असता. आता बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांना हे दुःख, आजार इत्यादी पासून सोडवून सुख देतो.
माया रावणाने तुम्हाला दुःख दिले आहे. मला तर म्हणतात सृष्टीचा रचयिता. सर्वजण म्हणतात भगवंताने दुःख देण्यासाठी सृष्टी रचली आहे काय? स्वर्गामध्ये असे थोडेच म्हणणार. इथे दुःख आहे तेव्हाच तर मनुष्य म्हणतात की भगवंताला काय गरज होती जी दुःखी सृष्टीची रचना केली. आणखी दुसरे काही कामच नव्हते का? परंतु बाबा म्हणतात हा सुख दुःख जय पराजयाचा खेळ बनलेला आहे. भारतामध्येच खेळ आहे राम आणि रावणाचा. भारताचीच रावणाकडून हार होऊन सर्व काही गमावतो. नंतर मग रावणावर विजय मिळवून रामाचे बनतो. राम म्हटले जाते शिवबाबांना. समजावून सांगण्यासाठी रामाचे देखील आणि शिवचे देखील नाव घ्यावे लागते. शिवबाबा मुलांचे मालक किंवा नाथ आहेत. ते तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवतात. बाबांचा वारसा आहे स्वर्गाची प्राप्ती आणि मग त्यामध्ये आहे पद. स्वर्गामध्ये तर देवताच राहतात. अच्छा, स्वर्ग बनविणाऱ्यांची महिमा ऐका. गाणे वाजले. भारताची सौभाग्य विधाता ही जगदंबाच आहे. त्यांना कोणीही जाणत नाहीत. अंबाजीला तर खूप मनुष्य जात असणार. हे बाबा अर्थात ब्रह्माबाबा सुद्धा खूप वेळा गेले आहेत. बाबुरीनाथच्या मंदिरामध्ये, लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये अनेक वेळा गेले असतील, परंतु काहीही माहिती नव्हते. किती बुद्धू होते. आता मी यांना किती शहाणे बनवले आहे. जगदंबेची उपाधी किती मोठी आहे. भारताची सौभाग्य विधाता. आता तुम्हाला अंबाजीच्या मंदिरामध्ये जाऊन सेवा केली पाहिजे. जगत अंबेच्या 84 जन्मांची कहाणी सांगितली पाहिजे. अशी तर मंदिरे खूप आहेत. मम्माच्या या चित्राला तर कोणी मानणार नाहीत. ठीक आहे, त्या अंबेच्या मूर्तीवरच समजावून सांगा आणि सोबत हे गाणे घेऊन जा. ही गाणीच तुमची सच्ची गीता आहे. सर्विस तर खूप आहे ना, परंतु सर्विस करणाऱ्या मुलांमध्ये देखील सच्चाई पाहिजे. तुम्ही हे गाणे जगत अंबेच्या मंदिरामध्ये घेऊन जा आणि त्यावर समजावून सांगा. जगदंबा सुद्धा कन्या आहे, ब्राह्मणी आहे. जगदंबेला इतक्या पूजा का दिल्या आहेत? कारण त्यांची मदतगार मुले पुष्कळ आहेत. शक्ती सेना आहे ना. तर चित्रामध्ये मग अनेक भुजा दाखवल्या आहेत. शरीरे कशी दाखवणार? निशाणी म्हणून भुजा दाखवणे सोपे आहे. शोभतात. अनेक पाय दिले तर माहीत नाही कसा चेहरा होईल. ब्रह्माला देखील अनेक भुजा दाखवतात. तुम्ही सर्व त्यांची मुले आहात, परंतु इतक्या भुजा तर देऊ शकत नाही. तर तुम्हा कन्या मातांना सेवेमध्ये लागले पाहिजे. आपले सौभाग्य बनवा. अंबेच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही या गाण्यावर महिमा करा तर भरपूर जण येतील. तुम्ही इतके नाव काढाल जे जुन्या ब्रह्माकुमारी सुद्धा काढू शकत नाहीत. या छोट्या छोट्या कन्या कमाल करू शकतात. बाबा फक्त एकीला नाही, सर्व कन्यांना म्हणत आहेत. हजारो येऊन तुमच्या पाया पडतील. त्यांच्या समोर इतके पडणार नाहीत जितके तुमच्या समोर पडतील. हां, यामध्ये लोकलाज सोडायची आहे. एकदम नष्टोमोहा बनायचे आहे. म्हणतील मला तर साखरपुडा करायचाच नाहीये. मी तर पवित्र राहून भारताला स्वर्ग बनविण्याची सेवा करणार. अदर कुमारीला तर तरीही डाग लागतोच. कुमारीने साखरपुडा केला आणि डाग लागायला सुरुवात होते. रंगीबेरंगी माया लागते. या जन्मामध्ये मनुष्य कशापासून काय बनू शकतो? मम्मा देखील या जन्मामध्ये झाली. त्यांना पद मिळाले आहे अल्पकाळासाठी. मम्माला मिळते 21 जन्मांसाठी. तुम्ही सुद्धा नरापासून नारायण, नारीपासून लक्ष्मी बनत आहात. संपूर्ण पास झालात की मग दैवी जन्म मिळणार. त्यांना तर आहे अल्पकाळाचे सुख. त्यामध्ये सुद्धा किती चिंता असते. आपण तर आहोत गुप्त. आम्हाला बाहेरून काहीही शो
अर्थात दिखावा करायचा नाहीये. ते शो करतात. हे राज्य तर मृगतृष्णा समान आहे. शास्त्रांमध्ये देखील द्रौपदीने म्हटले, अंधे की औलाद अंधे. हे ज्याला राज्य समजतात हे तर आता संपले की संपले. रक्ताच्या नद्या वाहणार आहेत. पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तेव्हा घराघरामध्ये किती मारपीट करत होते. आता तर चालता फिरता रस्त्यावर मारामारी होईल. किती रक्त वाहते. याला स्वर्ग म्हणणार काय? हीच नवी दिल्ली, नवीन भारत आहे काय? नवीन भारत तर परिस्तान होता. आता तर विकारांची प्रविष्टा आहे. हे विकार मोठे शत्रू आहेत. राम आणि रावण यांचा जन्म भारतातच दाखवतात. शिवजयंती परदेशात साजरी करत नाहीत, इथेच साजरी करतात. तुम्ही जाणता रावण कधी येतो? जेव्हा दिवस पूर्ण होऊन रात्र झाली तेव्हा रावण आला, ज्याला वाम मार्ग म्हटले जाते. दाखवतात देखील या वाम मार्गामध्ये गेल्याने देवतांची काय अवस्था होते. मुलांनी सेवा केली पाहिजे. जो स्वतः जागा असेल तोच इतरांना जागा करू शकेल. बाबा तर शुभचिंतक आहेत. म्हणतील, कुठे यांना मायेचे थप्पड बसायला नको. आजारी असतील तर सेवा करू शकणार नाहीत. जगत अंबेलाच ज्ञानाचा कलश मिळतो, लक्ष्मीला नाही. लक्ष्मीला धन दिले ज्यामुळे दान करू शकते, परंतु तिथे दान करणे इत्यादी तर असत नाही. दान नेहमी गरिबांना केले जाते. तर कन्या अशा मंदिरांमध्ये जाऊन सेवा करतील तर भरपूर जण येतील, शाबासकी देतील, पाया पडतील. मातांचा रिगार्ड सुद्धा आहे. माता तर ऐकूनच प्रफुल्लित सुद्धा होतील. पुरुषांना मग आपला अहंकार असतो ना. बाबांनी समजावून सांगितले आहे. हे साकार अर्थात ब्रह्मा बाबा आहेत देहधारी. यांच्या आत जे लॉर्ड राहतात ते आहेत लॉर्ड ऑफ लॉर्ड. श्रीकृष्णाला लॉर्ड कृष्णा म्हणतात ना. आपण तर म्हणतो श्रीकृष्णाचा देखील लॉर्ड ऑफ लॉर्ड ते परमात्मा आहेत. त्यांना हे घर अर्थात ब्रह्माचे तन दिले गेले आहे. तर हे लँडलेडी आणि लँडलॉर्ड दोन्ही आहेत. हे मेल सुद्धा आहेत तर फिमेल सुद्धा आहेत. वंडर आहे ना. भोग लावला जात आहे. अच्छा, बाबांना सर्वांची प्रेमपूर्वक आठवण द्या. मोठ्या उस्तादाला आनंदाने सलाम पाठवतात. हा एक रिवाज आहे. जसे सुरुवातीला साक्षात्कार होत होते तसे शेवटी देखील बाबा खूप मनोरंजन करतील. आबूमध्ये पुष्कळ मुले येतील. जे असतील ते बघतील. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. रात्रीचा क्लास आहे 8/4/1968. हे ईश्वरीय मिशन अर्थात कार्य चालू आहे. जे आपल्या देवी देवता धर्माचे असतील तेच येतील. जसे त्यांचे मिशन अर्थात कार्य आहे ख्रिश्चन बनविण्याचे. जे ख्रिश्चन बनतात त्यांना ख्रिश्चन डिनायस्टीमध्ये सुख मिळते, पगार चांगला मिळतो, म्हणून खूप जण ख्रिश्चन बनले आहेत. भारतवासी इतका पगार इत्यादी देऊ शकत नाहीत. इथे भ्रष्टाचार खूप आहे. मधल्यामध्ये जर लाच घेतली नाही तर नोकरीच सोडावी लागते. मुले बाबांना विचारतात, अशा परिस्थितीमध्ये काय करायचे? बाबा म्हणतील, युक्तीने काम करा, नंतर शुभ कार्यामध्ये लावा. इथे सर्वजण बाबांना बोलावत आहेत की येऊन आम्हा पतितांना पावन बनवा, लिबरेट करा, घरी घेऊन जा. बाबा जरूर घरी घेऊन जातील ना. घरी जाण्यासाठीच इतकी भक्ती इत्यादी करतात. परंतु जेव्हा बाबा येतील तेव्हाच घेऊन जातील. ईश्वर आहेच एक असे नाही. सर्वांमध्ये भगवान येऊन बोलतात. त्यांचे येणेच संगमावर होते. आता तुम्ही अशा भक्ती मार्गातील गोष्टी मानणार नाही. अगोदर मानत होता, आता तुम्ही भक्ती करत नाही. तुम्ही म्हणता आम्ही अगोदर पूजा करत होतो. आता बाबा आले आहेत,
आम्हाला पूज्य देवता बनविण्यासाठी शीख लोकांना देखील तुम्ही समजावून सांगा. गायन आहे ना, मनुष्य से देवता, देवतांची महिमा आहे ना. देवता राहतातच सतयुगामध्ये. आता आहे कलयुग. बाबा सुद्धा संगम युगावर पुरुषोत्तम बनण्याची शिकवण देतात. देवता आहेत सर्वात उत्तम, म्हणूनच तर इतकी पूजा करतात. ज्यांची पूजा करतात तर जरूर ते कधी होते, आता नाहीत. समजतात ही राजधानी पास झाली आहे. आता तुम्ही आहात गुप्त. कोणी जाणतात थोडेच की आम्ही आता विश्वाचे मालक बनणार आहोत. तुम्ही जाणता आपण शिकून असे बनतो, तर अभ्यासावर पूर्ण अटेन्शन द्यायचे आहे. बाबांची खूप प्रेमाने आठवण करायची आहे. बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवतात, तर का नाही आठवण करणार. तसेच दैवी गुण सुद्धा हवेत. अच्छा, आत्मिक मुलांना आत्मिक बाबा आणि दादांची प्रेमपूर्वक आठवण. शुभरात्री आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या दुनियेमध्ये आपला बाह्य शो करायचा नाही. संपूर्ण पास होण्यासाठी गुप्त पुरुषार्थ करत राहायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, या रंगीबेरंगी दुनियेमध्ये अडकायचे नाही. नष्टो मोहा बनून बाबांचे नाव प्रसिद्ध करण्याची सेवा करायची आहे. सर्वांचे सौभाग्य जागे करायचे आहे. आजचे वरदान आहे, दिलाराम बाबांच्या आठवणीद्वारे तिन्ही काळांना चांगले बनविणारे इच्छामुक्त भव. दिलाराम बाबांच्या आठवणीद्वारे तिन्ही काळांना चांगले बनविणारे इच्छामुक्त भव. स्पष्टीकरण आहे, ज्या मुलांच्या हृदयामध्ये एक दिलाराम बाबांची आठवण आहे, ते सदैव वाहवाचे गाणे गात राहतात. त्यांच्या मनामध्ये स्वप्नात देखील हाय शब्द निघू शकत नाही, कारण जे झाले ते देखील वाह, जे होत आहे ते देखील वाह, आणि जे होणार आहे ते सुद्धा वाह. तिन्ही काळ वाह वाह आहेत, अर्थात छानच छान आहेत. जिथे सर्व काही छानच आहे, तिथे कोणतीही इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही, कारण छान तेव्हा म्हणणार जेव्हा सर्व प्राप्त्या आहेत. प्राप्ती संपन्न बनणेच इच्छामुक्त बनणे आहे. स्लोगन आहे, संस्कारांना असे शीतल बनवा जे जोशवाले अथवा रोगवाले संस्कार इमर्जच होऊ नयेत. संस्कारांना असे शीतल बनवा जे जोशवाले अथवा रोगवाले संस्कार इमर्जच होऊ नयेत. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.